गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाप्पांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होत हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आहे अंगारक संकष्ट चतुर्थी. जेव्हा अंगारक संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा त्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे म्हणतात. ही चतुर्थी अत्यंत शुभ मानली जाते आणि या दिवशी व्रत केल्याने वर्षभरातील सर्व संकष्टी चतुर्थीचे फळ मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. अंगारक संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने कोणतेही संकट येत नाही आणि संकट आल्यास त्याचे निवारण होते. या व्रतामुळे मंगळ ग्रहाची पीडासुद्धा कमी होते आणि व्यक्तीच्या जीवनात सुख, समृद्धी आणि यश मिळते. एक अंगारकी चतुर्थीचे व्रत 21 संकष्टी चतुर्थीच्या व्रता इतके फलदायी असते. आता आपण देखील अंगारकी संकष्टी चतुर्थीचे व्रत हे आवश्यक करावे आणि ते जर करणे शक्य नसेल तर अशा वेळेस आपण बाप्पांची पूजा फक्त मनोभावे केली तरीही चालेल. आता मी तुम्हाला अंगारकी चतुर्थीची कथा सांगणार आहे. त्या अगोदर गणपतीची कथा सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. तसेच एक विनंती आहे की चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब देखील करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा नक्कीच प्राप्त होईल. तसेच व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. तर भगवान शिवाचे पुत्र श्री गणेशाचे लग्न प्रजापती विश्वकर्माच्या रिद्धी आणि सिद्धी या नावाच्या 2 मुलींबरोबर झाले. सिद्धीपासून क्षेम आणि रिद्धीपासून लाभ नावाची मुले झाली. लोकपरंपरेत याला शुभलाभ असे म्हणतात. गणेशाचे लग्न देखील अतिशय रोचक परिस्थितीमध्ये झाले. त्यांचे लग्न होत नव्हते. या लग्नाची देखील चर्चा सर्व पुराणांमध्ये मनोरंजन पद्धतीने मिळते. श्री गणेशाच्या विवाहासंबंधी मुख्यतः 2 कथा प्रचलित आहे. यातील एका कथेत तुळशीचे वर्णन आहे. त्यासोबतच गणपतीला तुळस का अर्पण केली जात नाही हे देखील सांगितलेले आहे. पौराणिक कथेनुसार एकदा भगवान गणेश तपश्चर्या करत असताना तेथून जात असलेल्या तुळशीने त्यांना पाहिले आणि ती भगवान श्री गणेशांवर मोहित झाली. तिला त्यांच्याशी लग्नच करायचे होते, परंतु भगवान गणेशाने ब्रह्मचर्य पाळण्यास सुरुवात केली होती, म्हणून त्यांनी तुळशीसोबत लग्न करण्यास नकार दिला. आपल्या लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यामुळे संतप्त झालेल्या तुळशीने गणेशाला श्राप दिला की त्याची 2 लग्ने होतील. यावर भगवान श्री गणेशाने तुळशीला शाप दिला की तिचा विवाह राक्षसाशी होईल. त्यानंतरही गणेशाला तुळशी अर्पण करणे वर्ज्य मानले गेलेले आहे. आणखी एका आख्यायीनुसार भगवान गणेशाच्या शरीराच्या रचनेमुळे कोणीही त्याच्यासोबत लग्न करू इच्छित नव्हते. त्यामुळे त्रास होऊन त्यांनी ब्रह्मचर्य पाळण्यास सुरुवात केली. यासोबतच त्यांनी इतर कोणाचीही लग्न होऊ दिली नाही. कोणाचे लग्न असले की ते त्यामध्ये विघ्न निर्माण करायचे. त्यांचे वाहन मोषक यांनीही त्यांच्या कामात त्यांना साथ दिली होती. त्यांच्या या सवयीमुळे देवी देवता खूप अस्वस्थ होऊ लागले. एके दिवशी ते या समस्येबद्दल ब्रह्मांजीकडे गेले. देवी देवतांच्या समस्या ऐकून भगवान ब्रह्मदेवाने आपल्या 2 मानस मुलींना भगवान श्री गणेशाकडे शिक्षणासाठी पाठवले. भगवान गणेशाने ब्रह्मदेवाच्या आज्ञेचे पालन केले आणि त्यांच्या दोन्ही मुलींना शिकवायला सुरुवात केली. दरम्यान कोणत्याही लग्नाची बातमी आली की रिद्धी-सिद्धी भगवान गणेश आणि मोषकराज या दोघांचे लक्ष वळवायची. त्यामुळे हळूहळू लग्न होऊ लागले. पण ही गोष्ट गणपतीपासून फार काळ काही लपून राहिली नाही. रिद्धी-सिद्धीच्या कार्याची माहिती मिळताच ते प्रचंड संतापले. ते रिद्धी-सिद्धीला शाप देणार होतेच. तेव्हाच ब्रह्माजी तिथे पोहोचले आणि त्यांनी भगवान श्री गणेशाला रिद्धी-सिद्धीशी लग्न करण्याचे सुचवले. ब्रह्माजींच्या सुचवलेनुसार भगवान श्री गणेशाने रिद्धी-सिद्धीसोबत विवाह केला आणि अशा प्रकारे त्यांचे 2 वेळा लग्न झाले. भगवान श्री गणेश हे हिंदू धर्मातील प्रथम पूज्य देवता मानले जातात. कोणतेही शुभ कार्य करण्याच्या अगोदर त्यांचे नाव घेतले जाते. त्यांचे नाव घेतल्याशिवाय कोणतेही कार्य सुरळीत पद्धतीने पूर्ण होऊ शकत नाही. यात त्यांच्याशी निगडीत काही कथा आहे. पहिली कथा पुराणानुसार देवी पार्वतीने अपत्य प्राप्तीसाठी पुण्यक नावाचे व्रतवैकल्य केले. या उपवासामुळे आई पार्वती श्री गणेश पुत्र रूपात प्राप्त झाले. या उपवासासाठी शिवाने इंद्रास पारिजातक वृक्ष देण्यास सांगितले, पण इंद्राने पारिजातिक वृक्ष देण्यास नकार दिला. तेव्हा त्यांनी पार्वतीजींच्या व्रत कैवल्यासाठी पारिजातकाच्या वण्यांची बांधणी केली. शिवमहापुराणानुसार आई पार्वतीला गणेशाला बनवण्याची कल्पना त्यांची सखी जया आणि विजयाकडून मिळाली. त्यांच्या सखीने पार्वतीला सांगितले की नंदी आणि इतर गण फक्त महादेवाच्या आज्ञेचे पालन करतात, म्हणून आपण देखील असा एक गण तयार करावा जो फक्त तुमच्याच आज्ञेचे पालन करेल.
या कल्पनेने प्रभावित होऊन देवी पार्वतीने आपल्या मळीपासून श्री गणेशाची निर्मिती केली. तसेच एका कथेनुसार शनीची दृष्टी पडल्यामुळे बाळा श्री गणेशाचे डोकं जळून भस्मात झाले. यावर दुःखी असलेल्या पार्वतीने ब्रह्माला म्हटले, ज्याचे डोके सर्वात पहिले सापडेल त्याला श्री गणेशाच्या डोक्यावर लावून द्या. अशा प्रकारे पहिले डोके एका हत्तीच्या बाळाचे सापडले. त्यामुळे श्री गणेश गजानन बनले. एका दुसऱ्या आख्यायीनुसार गणेशाला दारात बसून माता पार्वती आंघोळ करण्यास गेल्या. तेवढ्यात तिथे भगवान शिवशंकर आले आणि पार्वतीच्या निवासस्थळी जाऊ लागले. गणेशाने त्यांना जाऊ देण्यास नकार दिला, तर संतापलेल्या महादेवाने त्यांच्या डोक्यावर वार केला. मग श्री गणेशाचा जन्म पार्वतीने चंदनाच्या मिश्रणाने केला. तेव्हा पार्वतीने बघितले की त्याच्या मुलाचं डोकं कापलं गेलं आहे, तर त्या फार संतापल्या. त्यांच्या रागाला शांत करण्यासाठी भगवान शिवाने एका हत्तीच्या बाळाचे डोके श्री गणेशाच्या डोक्यावर लावून दिल्यानंतर ते जिवंत झाले, असे स्कंद पुराणामध्ये सांगितलेले आहे. तिसरी कथा. एकदा शिवाप्रमाणे गणेशाने भगवान परशुरामला कैलास पर्वतावर जाण्यापासून रोखले. त्यावेळी परशुराम कार्तिवीर्य अर्जुनाचे वध करून कैलासावर शिवदर्शनाच्या इच्छेने गेले, असे ते शिवाचे अनन्य भक्त होते. गणेशाने रोखल्यावर ते गणेशाचे सुद्धा युद्ध करू लागले. गणेशाने त्यांना धूळ साठवली. तेव्हा परशुरामाने शिवाने दिलेल्या परशूचा वापर गणेशावर केला, ज्यामुळे गणेशाचा डावा दात तुटला. तेव्हापासून ते एकदंत म्हणवले जातात. चौथी कथा म्हणजे काय? भगवान विष्णूंचे लग्न देवी लक्ष्मीसोबत करण्याचे योजले. सर्व देवांना आमंत्रण मिळाले, पण गणेशाला काही दिले नाही. भगवान विष्णूंच्या मिरवणुकीच्या वेळी सर्व देव आपापसात चर्चा करू लागले की गणेश नाही. मग सर्वांनी विष्णूंना विचारले, तर त्यांनी म्हटले की आम्ही गणेशाच्या वडिलांना म्हणजेच महादेवांना आमंत्रण दिले आहे. जर गणेशाला वडिलांसोबत यायचं असेल तर ते आले असते. तर काही जण म्हणू लागले की ते जास्त खातात आणि ते आले तरी त्यांच्या घराच्या संरक्षणासाठी बसवून ठेवण्यात येईल. नंतर ही गोष्ट गणेशाला समजताच त्यांनी आपल्या मूषक सैन्याला पुढे पाठवून वाटेला खालून पोळून करून घेतली. वराड तिथून निघाल्यावर रथांची चाक ही जमिनीमध्ये रुतवली. बराच वेळा प्रयत्न केल्यावर देखील चाक नाहीच निघाली. सर्वांनी आपापल्या परीने प्रयत्न केले तरीही निघाले नाही. बऱ्याच जागेतून तुटायला लागले. कोणालाही काही सुचत नव्हते की आता काय करावं. तेव्हा नारदजींनी सांगितले की आपण श्री गणेशाचे अवमान करून चांगलं काही केलं नाही. जर आपण त्यांना मान देऊन आमंत्रित कराल तरच आपले कार्य हे सिद्ध होऊ शकेल आणि हे संकट देखील टळेल. मग शंकराने आपले सेवक नंदीला पाठवले आणि ते गणेशाला घेऊन आले. गणेशाची आदराने पूजा करतात रथाची चाकी वर निघाली. देवी पार्वतीला सर्व देवांनी अमृतापासून तयार केलेले एक दिव्य मोदक दिले. मोदक बघून दोन्ही मुले म्हणजेच कार्तिकेय आणि गणेश आईकडून ते मागू लागले. जेव्हा आईने मोदकाच्या महत्त्वाचे वर्णन करून म्हटले की आपल्या दोघांमधून धर्माच्या दृष्टीने श्रेष्ठ होऊन सर्व तीर्थक्षेत्रांना प्रथम जो भेट देईल त्यालाच हे मोदक मिळेल. आईची गोष्ट ऐकून कार्तिकेय तर आपल्या मोरावर बसून एक चांगलं मुहूर्त बघून सर्व तीर्थक्षेत्रांना भेट देऊन आले. इथेच गणेशाचे वाहन उंदीर असल्यामुळे ते असं करण्यास असमर्थ होते. तेव्हा गणेशाने अत्यंत आदराने आपल्याच आईवडिलांच्या भोवती प्रदक्षिणा घालून त्यांच्यासमोर जाऊन उभे राहिले. हे बघून आई पार्वती म्हणाले की सर्व तीर्थक्षेत्रात केलेले स्नान, सर्व देवांना केलेले नमस्कार, सर्व यज्ञांची फलप्राप्ती, सर्व प्रकारचे उपवास, मंत्र, योग आणि संयमाचे पालन हे सर्व आईवडिलांच्या पूजेच्या 16व्या भागाच्या बरोबर देखील असू शकत नाही. म्हणून श्री गणेश शेकडो पुत्र आणि शेकडो गणांच्याही पेक्षा वर आहे. म्हणून हे मोदक मी श्री गणेशाला देत आहे. आईवडिलांच्या भक्तीमुळे प्रत्येक यज्ञात सर्वात आधी गणेशाची पूजा होईल, असे पद्यपुराणामध्ये देखील सांगितलेले आहे. आता आपण अंगारकी चतुर्थीची कथाही जाणून घेऊया. प्रत्येक महिन्यात संकष्टी चतुर्थी येते, पण अंगारकी संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. मंगळवार हा गणरायासाठी समर्पित असून त्या दिवशी येणाऱ्या संकष्टीचे व्रत केले तर गणपतीच्या पूजेत मंगळाचा प्रभाव वाढतो, अशी मान्यता आहे. तसेच अंगारकी संकष्टीच्या थोडीला जी व्यक्ती व्रत आणि उपवास करते त्यांच्या मनोकामना पूर्ण होऊन गणरायाच्या कृपेसह चांगली फलप्राप्ती होते, असे सांगितले जाते. त्यांना नियमितपणे संकष्टी चतुर्थीचे व्रत करता येत नाही ते अंगारकी चतुर्थीचा उपवास आणि व्रत आवर्जून करतात. अंगारकी चतुर्थी संदर्भात गणेश पुराणातील उपासना खंडातील 7व्या अध्यायात एक कथा देखील दिलेली आहे. या कथेनुसार भरद्वाज महर्षी यांच्या सल्ल्यानुसार सूर्यदेवाचा पुत्र सवण यांची पृथ्वी देवीने 7 वर्ष देखभाल केली. त्यानंतर पुत्र सवणला ती महर्षीकडे घेऊन गेली. महर्षीने आनंदित होऊन सवणाचा स्वीकार केला. त्याचा उपनयन सोहळा करण्यात आला आणि शास्त्रात पारंगत केले. महर्षीने सवणाला गणपती मंत्राची दीक्षा दिली आणि गणपतीची उपासना करण्यास सांगितले. सवणीने
गंगेच्या काठावर जाऊन श्री गणेशाचे ध्यान केले आणि हजारो वर्ष अन्न पाणी न घेता मंत्राचा जप केला. सौंची कठोर तपश्चर्या पाहून महाकृष्ण चतुर्थीला जेव्हा चंद्र उगवतो तेव्हा गणरायाने 8 हातांच्या रूपात सौनीला दर्शन दिले. तो दिवस अंगारक संकष्ट चतुर्थीचा होता. विधिवत शास्त्राने सजलेले 1000 सूर्यापेक्षा अधिक तेजस्वी असे गणपतीचे रूप पाहून सौनीने गणपती बाप्पांसमोर नतमस्तक झाला. त्याने गणरायाची भरभरून स्तुती केली. गणपतीने सौनीला वरदान मागण्यास सांगितले. त्यावेळी स्वर्गातील देवतांसह अमृत पिण्याची परवानगी द्यावी आणि तिन्ही लोकांमध्ये त्यांचे नाव मंगल म्हणून प्रसिद्ध व्हावे अशी विनंती केली. सौनीने केली. गणरायाने स्मित हास्य करत सर्वांची इच्छा पूर्ण केली आणि त्याचे नाव अंगारकी ठेवले आणि घोषित केले की ही चतुर्थी अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल आणि जो कोणी अंगारकी चतुर्थीचे व्रत करेल त्याला प्रत्येक कामात यश मिळेल. तुम्ही जर अंगारकी संकष्ट चतुर्थीचे व्रत केले तर 21 संकष्टी केल्याचे फलप्राप्ती या चतुर्थीमुळे होईल असे सांगितले जाते. गणरायाकडून वरदान प्राप्त झाल्यानंतर सौनी मंगळ होऊन म्हणून ओळखलं जाऊ लागलं. त्याचे एक भव्य मंदिर बांधले आणि गणपतीची 10 हातांची मूर्ती स्थापन केली. त्याचे नामकरण मंगलमूर्ती केले. श्री गणेशाच्या या रूपांची जो कोणी पूजा करतो त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे देखील म्हटलेले आहे. त्यामुळे ही जी चतुर्थी आहे ती आपल्या सगळ्यांनी केली पाहिजे. मंगळी चतुर्थी ही जी असते तर ती फक्त 2 ते 3 वेळाच येते. त्यामुळे ही सगळ्यांनी करावी. तर अशी छोटीशी माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची